आदरणीय दादांचं नाव दिलेलं आहे आणि या सर्वांच्या या भावपूर्ण श्रद्धांजलीच असं मी मानते आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून आभारही मानते. महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. आपल्या मातीतला हा रांगडा खेळ आपल्या महाराष्ट्राची शान आहे. या कुस्तीनेच आपल्याला देशाचं पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं. हे पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र पैलवान खटाबा जाधव यांना मी अभिवादन करते. तसेच कुस्तीचे भीष्म पितामह स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांचं सुद्धा मी या निमित्तानं स्मरण करते, वंदन करते. ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. आपल्या सगळ्या इथल्या ग्रामस्थांनी जे सगळं बक्षीस दिलेलं आहे त्यांचं मी मनापासून कौतुक करते. वाघोलीच्या स्पर्धेचे आयोजन खर तर अत्यंत दिमागदार पद्धतीने करण्यात आलं. त्यासाठी या स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण सातव पाटील आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचं मी विशेष अभिनंदन करते, त्यांचं कौतुक करते. परंतु ही लाल मातीतली जी कुस्ती आहे ही कुस्ती ग्रामीण भागात तळागाळात त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने या कुस्तीची परंपरेची सुरुवात त्या ठिकाणी करण्यात आली. आणि आज आपण पाहतोय की संपूर्ण इंडिव्हिज्युअली खेळ असू द्या किंवा सांघिक खेळ असू द्या, याच्यामध्ये ऑलिम्पिक मध्ये सगळ्यात जास्त जर पदक कुठल्या खेळात मिळाली आहे तर ती कुस्तीमध्ये मिळालेली आहे. ती अभिमानानं त्या ठिकाणी सांगावं असं वाटतं. संपूर्ण वाघोलीचे ग्रामस्थ असतील यांनी निश्चितपणे अतिशय भव्य दिव्य आणि चांगली बक्षिसं देऊन ही कुस्ती स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. यंदाच्या स्पर्धेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उद्घाटनाचा मान आम्हा मातृशक्तींना देण्याचा ऐतिहासिक निर्णय या सगळ्यांनी केला. आजचा हा सोहळा खऱ्या अर्थाने महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या नेतृत्वाचा उत्सव आहे. आणि हवेली तालुक्यात प्रामुख्याने होत असलेली ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असताना नक्कीच सर्व ग्रामस्थांना आठवण येत होती ती माननीय अजितदादा पवार यांची, की अजितदादांच्या पुणे जिल्ह्यामध्ये ही महाराष्ट्र केसरी सारखा किताब होत असताना अजितदादा नसणं ही उणीव नक्कीच आम्हाला सर्वांना जाणवत होती. आणि त्याच भावनेतून आमच्या सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी ही स्पर्धा होत असताना या क्रीडा नगरीला या राज्याचे माननीय स्वर्गीय मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव एकमुखाने सर्वांनी दिलं.